ओमायक्रॉन भारतात आल्यामुळे चिंता थोडीशी वाढलेली आहे। राज्य सरकार सुद्धा सतर्क झालंय। हा ओमायक्रॉन व्हेरिएंट नेमका किती धोकादायक आहे यावरती आपण घेतलेली कोविड प्रतिबंधात्मक लस प्रभावशाली ठरू शकते का, यावर आता जगभरातल्या लस निर्मिती कंपन्यांकडून परीक्षण सुरू झालंय। तज्ञ आपापली मतं मांडतात। त्यामुळे याचा महाराष्ट्रातल्या सध्याची परिस्थिती पाहता कोविड टास्क फोर्सची नेमकी कशी तयारी सुरू आहे, त्यांचं नियोजन कसं आहे, याविषयी आपण जाणून घेऊया कोविड टास्क फोर्सचे सदस्य डॉक्टर शशांक जोशी यांच्याकडनं। सर नमस्कार, गुड मॉर्निंग, आपलं स्वागत आहे एबीपी माझामध्ये। नमस्कार, गुड मॉर्निंग। सर, ओमायक्रॉन आपल्या देशामध्ये आलाय, म्हणजे आपल्या बाजूच्याच राज्यामध्ये ओमायक्रॉनचे 2 पेशंट निष्पन्न झालेले आहेत। आता आपण म्हणजे महाराष्ट्रानं किंवा संपूर्ण देशानंच कशी खबरदारी घेणं गरजेचं बनलंय? तर ओमायक्रॉन हा जो नवीन स्ट्रेन आलेला आहे, हा जास्ती झपाट्याने स्प्रेड होणारा व्हायरस आहे। आतापर्यंत पूर्ण जगभरात डेल्टा स्ट्रेन अग्रेसर होता आणि डेल्टा फार झपाट्याने वाढायचा, पण डेल्टापेक्षा झपाट्याने वाढायची शक्यता ओमायक्रॉन मध्ये दर्शवली आहे। ओमायक्रॉन हा एकमेव स्ट्रेन आहे ज्यांनी पूर्ण बीटा जेव्हा डेल्टानी अग्रेसर केला साऊथ आफ्रिकेमध्ये, 10 दिवसामध्ये पूर्ण साऊथ आफ्रिकेला डेल्टाला रिप्लेस केलं ओमायक्रॉननी। तर साऊथ आफ्रिकेमध्ये तर कम्युनिटी ट्रान्समिशन आहे, मात्र जगभरात आता जवळजवळ 30 देशांमध्ये आणि त्याच्यात भारताचाही समावेश झाला आता, तिथे सगळीकडे स्पोरॅडिक किंवा ट्रॅव्हल रिलेटेड ओमायक्रॉनच्या रुग्ण आढळायला लागलेले आहेत। आता फक्त एकच चांगली बाब आहे, कुठलीही जेव्हा व्हायरसची बिगिनिंग होते किंवा त्यावेळेला आपण माइल्ड केसेस पाहतो। तर आता ज्या दोन्ही केसेस आपण भारतात पाहिलेल्या आहेत त्यातली एक केस तर खूपच विचित्र आहे, कारण ते जे रुग्ण होते ते परत दुबईला निघून गेले। ते कसे गेले, का गेले, त्यांची टेस्ट लगेच निगेटिव्ह कशी आली, त्यांचं जिनोम सिक्वेन्स रिझल्ट यायच्या अगोदर ते परत त्याला कसं पाठवता आलं, हे सगळे ओपन एंडेड प्रश्न आहेत। मात्र त्यांचे जेवढे प्रायमरी आणि सेकंडरी कॉन्टॅक्ट आहेत ते सगळे निगेटिव्ह होते आणि ते एवढ्या लोकांना कसे भेटले तेही एक चिंतेचीच बाब आहे। दुसरे जे रुग्ण आहेत ते परदेशी गेले नव्हते, मात्र ते डॉक्टर होते आणि त्याच्यातले 5 रुग्ण पॉझिटिव्ह आलेले आहेत आणि त्यांच्या जिनोम टेस्टिंगची अजूनही अवेटेड आहे। मात्र आपण साऊथ आफ्रिकेवरून जे बघतोय, कारण तिथे सगळ्यात जास्ती ओमायक्रॉनचा प्रादुर्भाव आहे आणि साऊथ आफ्रिकेमध्येच एक राज्य आहे गौटेंग प्रोव्हिन्स, तिथून सगळ्यात जास्ती प्रादुर्भाव आहे। तिथे मात्र आता माइल्ड टू मॉडरेट केसेस आणि हॉस्पिटलायझेशन वाढायला लागलेली आहेत, मात्र आयसीयू मधले रुग्ण वाढलेले नाहीयेत तिकडे। त्यामुळे आता जे अर्ली संकेत दिसत आहेत की साऊथ आफ्रिकेमध्ये ओमायक्रॉन आहे, तिथे जी बाधा होते कोविडमुळे तिथे माइल्ड टू मॉडरेट होते। ऑक्सिजनची रिक्वायरमेंट 20 टाइम्स वाढलेली आहे तिकडे। हॉस्पिटलायझेशन पण डबल झालेली आहेत, मात्र आयसीयू च्या रुग्णसंख्यामध्ये वाढ झालेली नाहीये। ही चांगली गोष्ट आहे। नेक्स्ट 3 ते 6 आठवड्यात आपल्याला त्याचा क्लिनिकल आउटकम किंवा पिक्चर क्लिअर होऊन जाईल। मात्र व्हायरोलॉजिकली जर का आपण हा व्हायरस पाहिला तर ह्या व्हायरसमध्ये 50च्या वरती म्युटेशन्स आहेत। त्याच्या कवचावर म्हणजे त्याला आपण स्पाइक प्रोटीन म्हणतो, त्याच्यावर जवळजवळ 30 म्युटेशन आहेत। एंट्री पॉइंटला लागणारा ACE2 रिसेप्टर आहे, त्याच्यावरती 10 म्युटेशन्स आहेत। त्यामुळे व्हायरोलॉजिकली जरी हा घातक जरी दिसत असेल तरी इव्होल्युशन वाईज हा जो व्हायरस आहे तो साधारणतः डेल्टापेक्षा कमी अग्रेसर असेल असं जगातल्या शास्त्रज्ञांचं मत आहे। मात्र आपल्या भारतीय लोकांमध्ये त्याचा कसा होस्टमध्ये कशी रिॲक्शन राहील हे सांगणं आत्ता कठीण आहे आणि आत्ता हा येणारा व्हायरस आहे, हा सगळा इम्पोर्टेड व्हायरस आहे। त्यामुळे आपल्याला जे निर्बंध आहेत, म्हणजे महाराष्ट्र सरकार असो भारत सरकार असो, त्याला अतिशय स्ट्रिक्ट निर्बंध एअरपोर्टवर स्क्रीनिंग प्रोटोकॉल्स मध्ये करावे लागणार आहेत। आपण महाराष्ट्रात क्लिअरली ठरवलेलं आहे की साऊथ आफ्रिका किंवा बोट्सवाना इकडून येणारे रुग्ण असतील तर त्यांची चाचणी केली पाहिजे। त्यांना इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन करून 7 दिवसानंतर त्यांची निगेटिव्ह टेस्ट आली तरच त्यांना घरी सोडलं पाहिजे। आणि माझं वैयक्तिक मत असं आहे की जगात सगळीकडे ओमायक्रॉन येणार आहे, त्यामुळे परदेशातून येणारे सगळे जे रुग्ण आहेत त्यांचा एअरपोर्टवर स्वाब घ्यावा, नंतर त्यांचं होम क्वारंटाईन करून त्यांच्यावर निगराणी ठेवावी आणि त्याच्यानंतर त्यांचा 7व्या दिवशी परत स्वाब करावा आणि मग जर का त्यांना सिम्पटम्स नसतील किंबहुना त्यांना त्यांचे दोन्ही कोविड टेस्ट निगेटिव्ह आल्या मगच त्यांनी आपल्या कम्युनिटीमध्ये मिक्स व्हावं। सर, काल आपण एक ट्विट केलेलं होतं आणि डेल्टा आणि ओमायक्रॉन यांच्यापेक्षा आणखी एका व्हेरिएंट बद्दल आपण त्या ट्विटमध्ये भाष्य केलेलं होतं। तर हा प्रकार नेमका काय आहे?
नाही, आता कसं आहे की आपण नेक्स्ट ट्रेन म्हणून एक वेबसाईट आहे ज्याच्यावरती हो. ओमायक्रॉनचा पहिला समावेश झाला होता. ओमायक्रॉनचा उगम साऊथ आफ्रिकेत न होता बहुतेक बोट्सवानामध्ये झाला होता. ओमायक्रॉनचा जो पहिला स्ट्रेनचा जो क्लेड होता तो बोट्सवानामधून आला. त्याच्यानंतर तो साऊथ आफ्रिकन शास्त्रज्ञांनी वरती घेतला आणि मग हाँगकाँगनी त्याचा स्ट्रेन दाखवला. तर जिनोमिक सिक्वेन्सिंगची जी साईट आहे त्या साईटवर काल असं दिसलं गेलं की एक म्युटेशन आहे जे डेल्टामध्ये आहे. तेच म्युटेशन आता ओमायक्रॉन मध्ये पण पाहिलं दिलेलं आहे. त्याच्यामुळे त्याची ट्रान्समिसिबिलिटी वाढू शकते. आता बघा, डेल्टामध्ये फक्त 2च म्युटेशन होती, बीटामध्ये 3 म्युटेशन होती आणि ह्या व्हायरसमध्ये जवळजवळ 52 म्युटेशन आहेत. तर त्यातलं एक म्युटेशनचं जे अमिनो ऍसिड आहे ते डेल्टामध्ये असलेलं आहे, ते पण ओमायक्रॉन मध्ये आढळलेलं आहे काही सॅम्पल्समध्ये. तर त्या एका सॅम्पलमध्ये ते आढळल्यामुळे एक सबस्ट्रेन असू शकतो का हा ओमायक्रॉनचा, की ह्याच्यात काही कंटॅमिनेशन झालं होतं का, याची एक शंका व्यक्त झाली होती. त्याच्यामुळे जागतिक शास्त्रज्ञांनी इन्क्लुडिंग मायसेल्फ आम्हाला असं वाटलं होतं की ओमायक्रॉन मध्ये पण एक सबस्ट्रेन व्हायची शक्यता किंवा वेगवेगळ्या म्युटेशनची सिग्नेचर अशी याची शक्यता आहे. आणि त्याचा जे क्लिनिकल इम्प्लिकेशन आहे की झपाट्याने वाढणारा जो ट्रान्समिसिबिलिटी आहे किंवा त्याचा जो R0 आहे तो जास्ती वाढू शकतो. कारण बघा, नॉर्मल आपला जो ओरिजिनल कोविड व्हायरस होता त्याचा R0 होता 3.5. त्याच्यानंतर जो आपला डेल्टा स्ट्रेन आला त्याचा जो R0 होता तो साधारणतः 7, 8, 9 पर्यंत गेला होता. चिकन पॉक्स इतक्या फास्ट वेगाने तो वाढणारा त्याचा R0 वाढला होता. आता येणारा जो ओमायक्रॉन आहे त्याची जी प्रादुर्भाव व्हायची शक्यता ही 5 टाइम्स जास्ती आहे डेल्टापेक्षा, अशी एक शंका दर्शवली जाते. आणि त्या शंकेनुसारच त्याच्यात जर का डेल्टाचा समावेश असेल तर तो जास्ती घातक होईल की कमी घातक होईल, हा स्ट्रेन किती लोकांना सिव्हिअर किंवा तीव्र आजार करू शकतो किंवा त्यांची मौत होऊ शकते, या गोष्टींबद्दल आपल्याला अजूनही स्पष्टीकरण नाहीये. हो. पण जर का म्युटेशन यायला लागले तर ही चिंतेची बाब असू शकते, एवढीच मी शंका दर्शवली होती. सर, दुसरा मुद्दा असा आहे की अनेकांना त्या वॅक्सिनेशन बद्दलचा प्रश्न आहे की आता जर मी भारतात उपलब्ध असलेलं एखादं वॅक्सिन घेतलेलं आहे तर ते या नव्या व्हेरियंटच्या विरोधात किती सक्षम आहे, की मग आणखी एखादा डोस घेणं किंवा दुसरा कुठला तरी पर्याय चाचपून पाहणं हे प्राधान्यक्रमानं आपल्याला करायला हवंय. तर आपलं म्हणणं अतिशय बरोबर आहे की व्हॅक्सिनमुळे जीव वाचतात, व्हॅक्सिनमुळे तीव्र आजार होत नाही, व्हॅक्सिनमुळे कोविड होत नाही असं नाही. तर पहिली गोष्ट म्हणजे ही अर्ली जनरेशन व्हॅक्सिन आहेत. आणि भारताला एक ऍक्च्युली चांगली गोष्ट म्हणजे आहे की भारतातली दोन्ही व्हॅक्सिन्स जी मेन व्हॅक्सिन आहेत आपल्या भारतामध्ये ती म्हणजे कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन. या दोन्ही व्हॅक्सिनचा इफेक्ट ओमायक्रॉनवर असायची शक्यता खूप जास्ती आहे. कारण कोविशिल्ड जे व्हॅक्सिन आहे ते ॲडिनोव्हेक्टर व्हॅक्सिन आहे, त्याच्यात टी सेल इम्युनिटी आणि अँटीबॉडी दोन्ही येतात. आणि कोवॅक्सिन हे किल्ड व्हॅक्सिन आहे, तर त्याच्यावरती सगळ्यात जास्त इम्पॅक्ट ओमायक्रॉनच्या विरुद्ध होऊ शकतो, कारण स्पाइक प्रोटीनवर ते निर्बंधित नाहीये. त्याच्यामुळे कोवॅक्सिन किंवा कोविशिल्ड ज्यांनी घेतलेलं आहे त्यांनी काळजी करायची गरज नाहीये. आपल्या इथे अजूनही mRNA व्हॅक्सिन आलेलं नाहीये. पुण्यामधूनच mRNA व्हॅक्सिनची मॅन्युफॅक्चरिंग आता आणि शास्त्रज्ञ त्याच्यावर रिसर्च करतायत, ते येईल. त्याचाही ओमायक्रॉनवर इम्पॅक्ट व्हायची शक्यता आहे. आता आपल्याकडे स्पुटनिक आहे आणि झायडसचं जे DNA व्हॅक्सिन आलेलं आहे, DNA व्हॅक्सिन पण ओमायक्रॉनवर सक्षम होऊ शकतं. त्यामुळे भारतातली जेवढी व्हॅक्सिन्स आहेत ती सगळी ओमायक्रॉनवर सक्षम आहेत. मात्र आपल्याला व्हॅक्सिनचा दुसरा डोस घेणं हे फार महत्वाचं आहे. आणि ज्यांनी अजिबात व्हॅक्सिन घेतलेलं नाहीये त्यांनी व्हॅक्सिन घ्यावं हीच आमची विनंती आहे. आपल्या राज्यांमध्ये कित्येक अशी छोटी छोटी गावं आहेत जिथे लोकांनी व्हॅक्सिन घेतलेलं नाहीये. तर जर का आपण 2 व्हॅक्सिनचे डोस घेतले तर जीव वाचू शकतो. व्हॅक्सिनमुळे जीव वाचतो, व्हॅक्सिनमुळे तीव्र आजार आणि आयसीयू मध्ये जायची स्थिती येत नाही. आणि व्हॅक्सिन नंतर जर का कोरोना झाला, ज्याला आम्ही ब्रेकथ्रू इन्फेक्शन म्हणतो, तर त्याची तीव्रता एसिम्प्टोमॅटिक किंवा माइल्ड आजारामध्ये दर्शवली जाते. त्यामुळे व्हॅक्सिन हे घेणं हे अतिशय आवश्यक आहे. मात्र ओमायक्रॉन असो किंवा डेल्टा असो, हा हवेतून जाणारा व्हायरस आहे, त्यामुळे डबल मास्किंग करणं फार महत्वाचं आहे. आपण पाहतोय आता मास्क घालत नाहीत लोक आणि कापडाचा मास्क घालतात. तर कापडाच्या मास्कमुळे काही व्हायरस ट्रान्समिशन कमी होत नाही. त्यामुळे ज्यांनी कापडाचा मास्क घातला असेल त्यांना मला हात जोडून विनंती आहे की त्याच्यावरती एक 3 प्लाय सर्जिकल मास्क 1-1.5 रुपयाचा येतो तो घालावा, म्हणजे डबल मास्किंग करावं. कारण आपली सुरक्षा आपल्यालाच करायची आहे आणि आपणच जबाबदारी घ्यायची आहे. त्यामुळे डबल मास्किंग करणं हे अनिवार्य आहे. किंबहुना N95 मास्क तो थोडा महाग असतो, तो घालावा.
तर सिंगल मास्किंग करायचं आणि तो मास्क प्रॉपरली फिटिंग करावा, चीनवर ठेवू नये. तर डबल मास्किंग, डबल वॅक्सिनेशन हेच त्याचं ध्येय आहे. आणि आपण भारत सरकारला रिक्वेस्ट केलेली आहे की जी हाय रिस्क ग्रुप्स आहेत त्यांना ऍडिशनल डोस किंवा बूस्टर डोस अच्छा. ह्याची मागणी आपण केलेली आहे. भारत सरकार त्याच्यावर विचार करत आहेत. ऍडिशनल डोस आणि ऍडिशनल डोस कोणाला द्यावा की ज्यांची प्रतिकार शक्ती खूप कमी आहे. कारण कित्येक लोकांना 2 डोस दिल्यानंतर ज्यांचे किडनी डायलिसिसचे पेशंट असतात किंवा ज्यांना कॅन्सर झालेला असतो किंवा ज्यांना इम्युनो कॉम्प्रोमाइज स्टेट असतात, अशा रुग्णांना आपल्याला एक ऍडिशनल डोस द्यायची गरज आहे. तर त्यांना एक प्राधान्याने ऍडिशनल डोसची एक परवानगी द्यावी अशी आपण एक रिक्वेस्ट केलेली आहे भारत सरकारला. आणि त्याच्यावरती एनटॅगी जी कमिटी आहे त्याचा विचार करतायत. आणि त्याच्यानंतर बूस्टर डोस, लहान मुलांना वॅक्सिन्स, किंबहुना सिनियर सिटीजन्सना वॅक्सिन्स, हेल्थकेअर वर्कर्स, फ्रंटलाईन वर्कर्स या सगळ्यांना एक ऍडिशनल डोस किंबहुना बूस्टर डोस याची गरज पडणार आहे. भारतामध्ये सध्या एक चांगली स्थिती अशी आहे की ज्यांनी 2 डोस घेतलेत आणि ज्याला कोविड होऊन गेलेला आहे त्यांना तो कोविड आणि 2 डोस म्हणजे एक नॅचरल बूस्टर्स मिळाल्यासारखं झालेलं आहे. त्यामुळे त्यांनी घाबरायची गरज नाही आहे. पण ज्यांना कोविड झालेलं नाही आहे त्यांनी मात्र सतर्कता बाळगली पाहिजे. आता ओमायक्रॉन मध्ये अजून एक गोष्ट आढळलेली आहे, ती म्हणजे की साऊथ आफ्रिकेमध्ये पण भारतासारखी स्थिती होती. 80% साऊथ आफ्रिकेमध्ये एक्सपोजर झालं होतं कोरोनाचं आणि त्याच्यानंतर त्यांनी 2 डोस घेतले होते, तरी सुद्धा त्यांना रिइन्फेक्शन झालेलं आहे. तर ओमायक्रॉन डेल्टापेक्षा कसा वेगळा आहे की ज्यांना ऑलरेडी कोविड होऊन गेलेला आहे त्यांच्यामध्ये पण रिइन्फेक्शन झालेलं आहे 2 डोस नंतर. पण एक चांगली गोष्ट अशी आहे की तिथल्या ज्या डॉक्टर अँड्रिया कोएट्झे आहेत त्यांनी सांगितलेलं आहे मला, आणि त्यांच्याशी काल मागच्या शनिवारीही आमचं संभाषण झालं होतं, की येणारे सगळे जे रुग्ण आहेत त्यांना सगळ्यांना तीव्रता आजाराची खूप कमी आहे आणि माइल्ड सिम्पटम्स आहेत. म्हणजे थकवा येणं किंवा घसा खराब होणं अशा माइल्ड सिम्पटम्स आहेत सगळ्यांना. आणि त्यांच्यामध्ये वास जात नाही किंवा चव बदलत नाही. तर साधी सिम्पटम्स आहेत आणि माइल्ड सिम्पटम्स आहेत आणि ही चांगली गोष्ट आहे. त्यामुळे आपल्याला डबल मास्क, डबल वॅक्सिन्स हे अनिवार्य आहे. आणि काळजी घ्या, खूप गर्दीच्या ठिकाणी जाऊ नका, हवेशीर ठिकाणी राहा, घरी एसी मध्ये कोंडून ठेवू नका आणि गुदमरून जाऊ नका. खिडक्या उघडा, पंखे चालू ठेवा आणि एअर सर्क्युलेशनवर थोडंसं फोकस द्या, कारण हा हवेतून येणारा व्हायरस आहे. बरोबर. आणि मास्किंग अजिबात विसरू नका, कारण आपल्या सगळ्यात मोठं जे वॅक्सिन आपल्याकडे आहे किंवा ज्याला आपण म्हणतो की कोविड विरुद्ध जे बूस्टर आहे ते म्हणजे डबल मास्क. आणि स्वतःची काळजी स्वतः घ्या. हे अगदी तुम्ही खरं सांगितलं सर की थोडीशी शिथिलता आपल्याकडे पण आली आहे की वॅक्सिनेशन झालेलं आहे किंवा लाट थोडीशी कमी झालेली आहे. ती जी एक मेंटॅलिटी असते, क्राऊड मेंटॅलिटी, ती हळूहळू आपल्याला दिसते की थोडीशी शिथिलता आली आहे. पण असं करून चालणार नाही, कारण नवा व्हेरियंट आता समोर आलेला आहे. दुसरा मुद्दा सर असा आहे की आपल्या राज्यामध्ये सुदैवानं अद्याप ओमायक्रॉनचा एकही रुग्ण नाही. पण कोविड टास्क फोर्सनं तयारी कशी केलेली आहे? कारण अर्थात एक ॲक्शन प्लॅन केव्हाही समोर असणं खूप गरजेचं असतं. तर कोविड टास्क फोर्सची तयारी कशी आहे? आपण सरकारला काही सूचना केल्यात का? त्या सूचना म्हणजे ज्या कोविड शुक्रवारी आला होता मागच्या, आणि तेव्हा म्हणजे जगात म्हणजे जेव्हा सगळीकडे सांगितलं की ओमायक्रॉन सारखा एक स्ट्रेन येणार आहे, बरोबर. तर शनिवारीच माननीय मुख्यमंत्र्यांनी हॉस्पिटलमधूनच सांगितलं होतं की एक इमर्जन्सी बैठक घेऊन डॉक्टर ओकच्या चेअरमनशिपमध्ये एक इमर्जन्सी बैठक घेतली गेली होती कोविड टास्क फोर्सची शनिवारी दुपारी 3 वाजता. आणि त्याच्यातले वेगवेगळे ज्या सजेशन्स आहेत त्या गव्हर्नमेंटला पाठवल्या होत्या. आणि त्यातल्या पब्लिक हेल्थ डिपार्टमेंटले डॉक्टर व्यास आहेत त्यांनी त्याची दखल घेतली होती. आणि त्या अनुषंगाने मग आणि परत मग सोमवारी कोविड टास्क फोर्सची बैठक झाली. दर सोमवारी कोविड टास्क फोर्सची बैठक होते आणि आम्ही सजेशन्स वारंवार पब्लिक हेल्थ डिपार्टमेंट, डॉक्टर व्यास ॲडिशनल चीफ सेक्रेटरी आहेत त्यांना पाठवत राहतो आणि माननीय मुख्यमंत्र्यांना ब्रीफ करत राहतो. माननीय आपले जे राज्यातले हेल्थ मिनिस्टर आहेत डॉक्टर टोपे त्यांच्या टीमना ब्रीफ करत राहतो आणि सजेशन्स देत राहतो. आपल्या राज्यामध्ये 3 गोष्टी आहेत. पहिली गोष्ट म्हणजे कोविड अप्रोप्रिएट बिहेवियर आणि प्रोटोकॉल्सचं पालन करणं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की आपल्या राज्याची तयारी आहे का, कुठलीही परत जर का वेव आली तर त्याला कसे आपण कोविडला हँडल करू शकतो त्याची. आणि तिसरी गोष्ट जी आहे महत्त्वाची की आपले जे वॅक्सिनेशन आहे, कित्येक जिल्ह्यांमध्ये आपला 1 डोस किंवा 2 डोस त्याचे कमी झालेले आहेत आणि असे कित्येक महाराष्ट्रात जिल्हे आहेत जिथे वॅक्सिनेशनचं प्रमाण कमी आहे, तर ते आपण कम्प्लीट कसं करावं हे 3 मुद्दे आहेत. महाराष्ट्र पूर्ण सक्षम आहे. जरी उद्या एक लाट जरी आली
तरी आपलं राज्य पूर्ण सक्षम आहे. औषधं म्हणा, ऑक्सिजन म्हणा, रुग्णांसाठी लागणारे जे बेड्स आहेत ते म्हणा, जम्बो फॅसिलिटीज म्हणा, आपली तयारी पूर्ण झालेली आहे. मात्र आता जो ओनस आहे तो पब्लिकच्या हातात आहे, तुमच्या आमच्या हातात आहे, की आपण मास्क घातला आणि जरा जबाबदारीने वागलो बरोबर. तर आपला जो प्रादुर्भाव आहे तो खूप कमी राहू शकतो. अजूनही डेल्टाचा ऍक्टिव्ह व्हायरस सर्क्युलेशन मध्ये आहे. काल पण आपण पाहिलं असेल की मुंबईमध्ये 200 केसेस अजूनही आढळल्या जातात. आणि कोविड हा शेवटी जेव्हा पॅन्डेमिक संपेल तेव्हा थोडा एंडेमिक होऊ शकतो. पण गेल्या 2-3 आठवड्यात पाहिले आपण राज्यातल्या ज्या केसेस आहेत, ज्या 4-5 हजारावर होते त्या जवळजवळ हजारच्या खाली आलेल्या आहेत. 700-800 केसेस अशा यायला लागलेल्या आहेत. तर डेल्टाला पहिलं आपल्याला बाहेर काढायचं आहे आणि ओमायक्रॉनला आपला उंबरठा क्रॉस करून द्यायचा नाहीये. हीच आपली इच्छा आहे आणि त्याच्यासाठी सगळ्यांचं आपल्याला सहकार्याची गरज आहे. सहकार्य म्हणजे काय की 2 मास्क घाला आणि जिथे जिथे आपण वॅक्सिन घेतलेली नाही ती वॅक्सिन घ्या बरोबर. आणि सुरक्षित राहा. सर, आपण काही सौम्य लक्षणांचा उल्लेख केलात की ओमायक्रॉनची बेसिक लक्षणं काय, पण अशी कुठली म्हणजे आपण 1, 2, 3, 4 अशी पॉइंट्समध्ये लक्षणं सांगू शकतो का की आधीच्या व्हेरियंटपेक्षा ही थोडीशी वेगळी लक्षणं ओमायक्रॉन असेल तर जाणवतात? आणि जसं की लहान एज ग्रुप आहे, मिडल एज ग्रुप आहे, एजेड लोक आहेत की जे खूप ज्यांच्यावरती प्रभावशाली हा व्हेरियंट ठरू शकतो, असे काही एज ग्रुप डिस्क्राईब करण्यात आलेले आहेत का? ओमायक्रॉनचा डाटा खूपच कमी आहे आणि जो डाटा आहे तो 15-20 दिवसाचाच डेटा आहे. त्याच्यावरतून असे निष्कर्ष काढणं अशक्य आहे. नॉर्मली कुठल्या आजाराचे आपण निष्कर्ष काढतो तेव्हा कित्येक वर्षांचा त्याचा अनुभव असतो, त्याच्यानंतरच आपण काढतो. जे अर्ली संकेत आपल्याला मिळतात, कारण साऊथ आफ्रिकेमध्ये पण केसेस 2,000-3,000च आहेत. म्हणजे अशा काही फार केसेस 40,000, 50,000 केसेस नाही आहेत. त्याच्यातून येणारे जे निष्कर्ष आहेत की सुखा खोकला किंवा दम लागणं किंवा खूप टायर्डनेस होणं, म्हणजे ज्याला आपण म्हणतो की थकवा येणं, असेच आहेत. म्हणजे नॉर्मल कोविड मधले जे आपले सिम्पटम्स आहेत त्यासारखेच ते माइल्ड सिम्पटम्स आहेत. फक्त त्याच्यामध्ये जो पूर्वीच्या कोविडमध्ये वास जाणं किंवा चव जाणं हे सिम्पटम्स नाही आहेत. एवढंच एक ऑब्झर्वेशन आहे. ही ऑब्झर्वेशन्स अनेक्डोटल ऑब्झर्वेशन असतात, पण अशी क्लिनिकल ऑब्झर्वेशन्स वरती एकही शोध निबंध आलेला नाहीये. साऊथ आफ्रिकेच्या ज्या वेबसाईट्स आहेत, तिथली जी हेल्थ डिपार्टमेंट आहेत, त्यांनी असं काही सांगितलेलं नाही की याच्यात काही वेगळी व्हेरिएशन्स आहेत. मात्र एकच सांगितलेलं आहे की तीव्रता कमी आहे आणि बहुतांश रुग्ण इतर होम आयसोलेशन मध्ये बरे होत आहेत किंवा हॉस्पिटलमध्ये जरी गेले तरी ते घरी जात आहेत. एवढीच त्यांनी फक्त एक ऑब्झर्वेशन दिलेली आहे. माझं म्हणणं एवढंच आहे की जेव्हा आपल्याकडे नवीन आजार येतो तेव्हा त्याची लक्षणं समजण्यासाठी आपल्याला साधारणतः 3 महिने जातात. तर माझा सगळ्यांना एकच अपील आहे आपल्या चॅनल थ्रू की आपल्याला जर का कोविड सारखा आजार असेल, आता सर्दी खोकला आहे, सडनली आता मुंबईमध्ये एक पाऊस पडला, खूप थंडी आहे, तर आपण कोविडची चाचणी जरूर करावी. कारण बघा, आपल्या कोविड चाचण्या RT-PCR ज्या आहेत त्याच्यामध्ये तुम्ही ओमायक्रॉन असेल किंवा डेल्टा असेल, व्हायरस तर पकडला जाईल. आणि आता तरी ओमायक्रॉन नाहीये, याची शक्यता आहे. आला तरी काही घाबरायची अजिबात गरज नाहीये, पॅनिक व्हायची काहीच गरज नाहीये, कारण झपाट्याने स्प्रेड होणार आहे. तर तुम्हाला जर का सर्दी खोकला झाला तर कोविडची टेस्ट करून सेल्फ आयसोलेट करा. आपल्या आजूबाजूच्या लोकांना थोडंसं सुरक्षित ठेवा. आता RT-PCRची किंमत ही महाराष्ट्र राज्याने खूप कमी ठेवलेली आहे आणि त्याच्यामुळे आणि दिवसामध्ये रिझल्ट येऊन जातो. जर का RT-PCRची टेस्ट रिझल्ट निगेटिव्ह आला तर आपल्याला लगेच मग आपल्याला प्रत्येक गोष्टी या सेल्फ आयसोलेट करून मग ट्रीट करता येतात. कारण कोविडचा आजार जो आहे 80% लोकांमध्ये ट्रीटेबल असतो. फक्त एक 20% रुग्णांनाच हॉस्पिटलची गरज पडते आणि त्यातला तीव्र आजाराची शक्यता कमी आहे. आणि आताही जे अर्ली संख्येत दिसतात आपल्याला, डेल्टा असो किंवा ओमायक्रॉन असो, तीव्र आजार आपल्याला अवॉइड करून कुठल्याही कोविड रुग्णाची डेथ होता कामा नये. आपल्याला आता एक सिंपल पॉलिसी आहे, महाराष्ट्र राज्याची तीच पॉलिसी आहे की 0 कोविड डेथ्स आणि तीव्र आजार कमीत कमी व्हावा लोकांना, हीच आपली सगळ्यांची एक इच्छा आहे. आणि त्याच्यासाठी वॅक्सिनेशन हे सगळ्यात मोठं टूल आहे, कारण वॅक्सिनेशन आपल्या ज्या प्रतिकारशक्तीला स्ट्रेंथन करतं आणि सगळ्यात जास्ती लोकांना माइल्ड डिसीज द्यायचा प्रयत्न करतं. लहान मुलांचा तुम्ही एक प्रश्न केला, यंग लोकांचा तुम्ही एक प्रश्न केला, तर ह्यांच्यामध्ये कोविड होऊ शकतो. मात्र एक्सपोजर झालेलं आहे. आता कित्येक पालकांचे आम्हाला फोन येतात की अरे, आमच्या मुलांना अजून वॅक्सिनची पॉलिसी आलेलीच नाहीये. ती भारत सरकारच्या हातात आहे. भारत सरकार त्याच्यावर पॉलिसी लवकरात लवकर करेल.
पण त्यांनी जेव्हा सिरो सर्व्हे केला होता तर त्यांनी असं आढळून दिलं होतं की 80% मुलांना पण ॲडल्ट सारखंच एक्सपोजर झालेलं आहे. त्यामुळे घाबरायचं कारण नाही. दुसरी गोष्ट म्हणजे 10 वर्षाच्या मुलांच्या खाली लोकांमध्ये एक एस रिसेप्टर असतो. त्याची जी डेन्सिटी असते ती खूप जास्ती असते. हो. त्यामुळे 10 वर्षाच्या खालीच्या मुलांना ऍक्च्युली कुठलाही व्हायरस हँडल करण्यासाठी थायमस ग्लँड असते, एस रिसेप्टर त्यांचे जास्ती डेन्स असतात. त्यामुळे जरी त्यांना कोविड झाला तरी त्यांना कोविड हँडल करायची शक्यता जी आहे ती चांगली असते. त्यांची प्रतिकारशक्ती खूप सक्षम असते. वय वर्ष 10 ते 20 मध्ये पीडियाट्रिक टास्क फोर्सचे डॉक्टर सुहास प्रभू आणि त्यांच्या टीमनी भारत सरकारला रिक्वेस्ट केलेली आहे की त्यांचंही वॅक्सिनेशन होऊ शकलं असेल तर लवकरात लवकर करावं, अशी त्यांनी एक इच्छा व्यक्त केलेली आहे. त्यामुळे घाबरण्याची काही कारण नाहीये, कारण आपण आता शाळाही उघडलेल्या आहेत आणि आपल्याला एज्युकेशन असेल किंवा इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी असेल त्या सगळ्या गोष्टींवर आपल्याला फोकस देऊन आपल्याला कोविड अप्रोप्रिएट बिहेवियरमध्ये रेग्युलर आपलं जे दैनंदिन जीवन आहे ते चालू ठेवायचं आहे. कारण आता नवीन येणाऱ्या व्हायरसमुळे काही आपल्याकडे लॉकडाऊन होणार नाहीये. मात्र आपण जर का निष्काळजीपणा केला तर मात्र मग आपल्या इथल्या केसेस वाढू शकतात. त्यामुळे मला असं वाटतं की आता आपल्याला फक्त साध्या गोष्टी सांभाळून घेतल्या पाहिजेत आणि कुठलीही लक्षणं आली आणि तुम्हाला जर का वाटलं की आपण चाचणी करावी तर चाचणी करा. चाचणीसाठी घाबरू नका, अंगावर काढू नका. कारण काय होतं की कित्येक लोकांना वाटतं की हा साधा सर्दी खोकला आहे आणि मग 8-10 दिवस निघून जातात आणि मग त्यांना मग दम लागतो आणि मग ते हॉस्पिटलमध्ये येतात. म्हणून आजही बघतोय की आपण राज्यामध्ये एखाद दुसरे लोकांची मौत होते तर त्याचं कारण हेच आहे की लोक अंगावर काढतात. तर अंगावर पीस काढू नका. बरोबर आहे. तुम्ही म्हणतात असं की बेफिक्री अजिबातच दाखवून चालणार नाही, कारण पूर्वसूचना धोक्याची आपल्याला मिळालेली आहे. आपल्याला घाबरायचं नाहीये, कोणाला घाबरवायचं नाहीये, पण काळजी स्वतःची आणि इतरांची सुद्धा घ्यायचंय. तसं तुम्ही म्हटलं त्याप्रमाणे डबल मास्किंग आणि दोनही डोस घेणं सध्याच्या काळामध्ये अतिशय गरजेचं बनलंय. सर, आपण सविस्तरपणे या प्रश्नी बोलण्यासाठी वेळ दिला त्याबद्दल आपले मनापासून आभार. नमस्कार. आणि यानंतर या विशेष मुलाखतीत आपण इथेच थांबतोय. एक छोटासा ब्रेक. पाहत राहा एबीपी माझा.